नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे डिझायनर ब्लाउज। याच्यावरती कशी डिझाइन बनवावी हे लक्षात येत नाही, मग त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार त्याच्यावरती अशा पद्धतीने आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे आणि ब्लाउज पीसच्या उलट्या दिशेने आपल्याला बरोबर अस्तर हा सेट करून घ्यायचा आहे। आणि सेट झाल्यानंतर पिना वगैरे लावून पॅक करायचा आणि गळ्याला आणि कमरेला दोघही बाजूंना आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल गळा किंवा मग अशा पद्धतीचा गळा सुद्धा आखून घेऊ शकतात। तर गळ्याला आणि कमरेला कमरपट्टी जोडण्याऐवजी अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर मग जो काही गळा आहे त्याच्या आतील भाग मी अशा पद्धतीने कट करून घेतला। कट करून घ्यायचा आहे। तर कपडा हा खूप जाड आहे, तर डिझाइन असल्यामुळे मग पूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। पूर्ण गळ्याला कट मारून झाल्यानंतर मग इथं आपल्याला अस्तर पलटवून घ्यायचा आहे। तर अगदी कमी वेळेत आणि पूर्ण ब्लाउजला डिझाइन असली तर अशा वेळेला आपल्याला लक्षात येत नाही, मग त्याच्यासाठी ही खूप छान आणि सोपी अशी डिझाइन आहे। अस्तर पलटवून घेतला नंतर मग जो काही गळा आहे त्याच्या भोवती आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला लगेचच शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकतात मी पूर्ण अस्तरच्या सर्व बाजूंनी आणि पूर्ण गळ्याभोवती शिलाई करून घेत आहे। शिलाई झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला लगेचच कट करून घ्यायचा। खालच्या बाजूला बरोबर आपल्याला कपडा आणि अस्तर हा चेक करायचा आणि मग इथं आपल्याला शिलाई करायची आहे। तर मी अस्तर आणि कपडा बरोबर सेट करून घेत आहे आणि मग मी शिलाई करत आहे। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा भाग कट करून झाल्यानंतर आपल्याला जे काही मागच्या साईडला आपण टक्स देत असतो ते सुद्धा आपल्याला लगेचच देऊन घ्यायचे आहेत। तर बघू शकतात मी बरोबर कशा पद्धतीने मध्ये सेंटर काढून घेत आहे आणि मग मी हे टक्स देऊन घेत आहे। दोघही बाजूंचे आपल्याला सेम ह्याच पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे। टाकून घेतले त्याच्यानंतर मग इथं आपल्याला डिझाइन तयार करून घ्यायची आहे। तर इथं थोडीशी रुंदी घेतलेली आहे 3.25 इंच, तर उंची थोडी एक्स्ट्रा घेतली तरी देखील चालेल। एक्स्ट्राचा भाग आपण नंतर कट करू शकतो। उलट्या बाजूनी फोल्ड करून घ्यायची आणि सरळ रेषेत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त राहू देऊ शकतात। तर मी 1 इंच इतकं अंतर पकडत आणि बरोबर दोघही पार्टवरती उलट्या बाजूनी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर मग बघू शकतात मी दोघही वेगवेगळे केले आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून आपल्याला ते लगेचच फोल्ड करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि जी काही आपण शिलाई करून घेतलेली आहे तो भाग आपल्याला मध्ये सेंटरवरती येईल अशा पद्धतीने आपल्याला बरोबर प्रेस करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी ते बरोबर करून घेतले। त्याच्यानंतर मग धागा घेतला आणि मध्ये सेंटर काढून घेतला। शिलाई बरोबर मध्ये सेंटरवरती घेतली आणि ज्या पद्धतीने आपण बो तयार करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला चुन्या देऊन आणि मग इथं अशा पद्धतीने धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे। तर दोघही पार्टवरती आपल्याला सेम ह्याच पद्धतीने धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे। दोघही पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत। तर हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात किंवा मग लावला नाही तरी देखील चालेल। नंतर बरोबर अशा पद्धतीने कपडा एकसारखा केला आणि खालच्या बाजूने थोडंसं अंतर चेक केलं तर दोघही बाजूंना सेम अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बरोबर खुणा करून घ्यायच्या। खुणा करून झाल्यानंतर जी काही आपण बो तयार करून घेतलेले आहेत ते पिना लावून पॅक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग एकसारखं अंतर लक्षात ठेवायचं आणि मग पिना पॅक करायच्या। दोघही आपल्याला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग पिना लावून घेतल्या आणि बरोबर मी तिथं शिलाई करून घेत आहे। इथं आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा
मशीन मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई लवकर ओपन होणार नाही। ही काळजी घेत आपल्याला हे दोघंही पॅच बरोबर जोडायचे आहेत। तर पिना काढून आणि मग मी बरोबर ते एकसारखं माप चेक करत आणि जोडून घेत आहे। जोडून एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो मी कट केला। नंतर मग मी इथं जे काही मध्य सेंटरवरती धाग्याने पॅक केलेलं आहे तिथं आपल्याला बरोबर ही काही मोती आहेत ते पॅक करून घ्यायचे आहेत। दोघंही पॅचवरती आपल्याला सेम याच पद्धतीने मोती लावून घ्यायचे आहेत। मोती लावून झाल्यानंतर मी एक्स्ट्राचे काही धागे वगैरे आहेत ते कट केले। नंतर मग बघू शकतात इथं थोडासा डिझाईनमध्ये पिस्ता कलर आहे, तर त्या पद्धतीची आपल्याला इथं पाइपिंग सुद्धा बनवायची आहे। तर त्याच्यासाठी डिझाईन करण्यासाठी अशा पद्धतीने मी कपडा कट केला। तर कपड्याची खालच्या बाजूची रुंदी ही 2.25 इंच आहे आणि उंची 8 इंच आहे। रुंदी आणि उंची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे तो अशा पद्धतीने बरोबर मी कट केला आणि आपल्याला इथं छोटंसं बो तयार करून आणि ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर अस्तर बरोबर सेट केला आणि ज्या पद्धतीने कपडा कट केलेला आहे परफेक्ट त्याच मापावरती बरोबर शिलाई करून घेतली। एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि खालच्या बाजूला जे काही कोने आहेत त्यांना सरळ रेषेत कट करून आणि मी ही काही डिझाईन तयार करायची आहे ती फोल्ड करून घेत आहे। आतील भाग बरोबर अशा पद्धतीने फोल्ड केला, कोने बरोबर बाहेर काढले आणि बरोबर हाताने छान प्रेस केलं। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेतला। तर इथं आपल्याला बो तयार करण्यासाठी लांबी आहे 4.25 इंच आणि रुंदी आहे 3 इंच। तर हे बोसाठी डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात। तर अस्तर आणि कपडा घेतला, दोघंही बरोबर अशा पद्धतीने ठेवून आणि शिलाई करून एक्स्ट्राच्या भाग हा कट केला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं पाइपिंग करून घ्यायची आहे। तर पाइपिंगसाठी डिझाईनवरती जो काही पिस्ता कलर आहे त्याची मी अशा पद्धतीने पाइपिंग करून घेत आहे। तर इथं तुम्ही लेस सुद्धा लावू शकतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात किंवा मग अशा पद्धतीने पाइपिंग सुद्धा करून घेऊ शकतात। अगदी सोप्या पद्धतीने सरळ रेषेत आहे म्हणून पाइपिंग करायला अगदी सोपं जातं। बरोबर अशा पद्धतीने फोल्ड केलं आणि अगदी कडेने शिलाई करून घेतली। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग दोघंही बाजूंना धागे वगैरे आहेत, मग हा भाग आतमध्ये फोल्ड केला। त्याच्यानंतर धागे वगैरे कट होऊ नये म्हणून मग अशा पद्धतीने पाइपिंग केली। खालच्या बाजूला सुद्धा एक्स्ट्राचा कपडा कट केला, आतमध्ये मी स्टिच ओपनरच्या सहाय्याने तो पॅक केला आणि दोघंही पार्टचे जे काही आपण सरळ रेषेत पाइपिंग केली तिथले सुद्धा धागे बाहेर येणार नाही ही काळजी घेत अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला पाइपिंग करून घ्यायची। चारही बाजूंनी अशा पद्धतीने मी करून घेतली किंवा मग इथं तुम्ही सरळ रेषेत पूर्ण शिलाई करून आणि फोल्ड करून आणि मग लेस वगैरे वापरून त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात। पूर्ण पॅच रेडी करून घेतला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इथं अशा पद्धतीने बरोबर मध्ये सेंटर काढून घ्यायचा आहे आणि सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला बरोबर पॅक करून घ्यायचं। त्याच्या आधी मग जो काही बॅक पार्ट आहे त्याचा बरोबर मध्ये सेंटर काढून घेतला आणि ही डिझाईन आपल्याला इथं बरोबर मध्ये सेंटरवरती बो जोडण्याआधी जोडून घ्यायचे आहेत। तर हे बरोबर मी अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा धागे वगैरे निघू नये त्याच्यासाठी आतमध्ये फोल्ड केलं आणि दोघंही पार्ट सेम त्याच पद्धतीने बरोबर एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि मग इथं आपल्याला शिलाई मशीनच्या सहाय्याने किंवा मग सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे पॅक करू शकतात। तर मशीनच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात मी मशीनच्या सहाय्याने बरोबर पॅक केले। त्याच्यानंतर मग जो काही बो आहे तो बरोबर अशा पद्धतीने मी पकडून घेतलं। त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने बरोबर पॅक केलं आणि 1-2 वेळा धागा फिरवून आणि 4 गाठ मारून घेतली। त्याच्यानंतर मग आपण जे काही डिझाईन तयार केलेली आहे तिच्या अगदी मध्ये सेंटरवरती आपल्याला हा बो इथं सुई धाग्याच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचा। नंतर मग इथं याच्यावरती मी बटन लावून घेत आहे। तर इथं तुम्ही मोती किंवा बटन तुमच्या आवडीनुसार लावू शकतात। तर अशा पद्धतीने मी इथं मोती किंवा मग बटन वापरून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा पॅक केलं। तर फायनली अगदी सोप्या पद्धतीत डिझायनर ब्लाउज पीसवरती खूप छान अशी ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे।
तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा।